म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोच आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये खाणं आणि गाण्याच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। झी मराठीवरचे वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही पाहता, तुम्हाला ते आवडतात। असाच एक तुमचा आवडता लाडका कार्यक्रम सारेगमप, ज्याचं यंदाचं 12वं पर्व होऊन गेलं, ज्याचं नाव होतं सारेगमप सूर नव्या युगाचा। हा नव्या युगाचा सूर तुम्हाला आवडला, पटला आणि तो सूर होता जोयली जोगळेकर। ही आज आपल्यासोबत आहे, जी उत्तम सांगड घालते नव्या युगातल्या सुरांची आणि नव्या पदार्थांची सुद्धा, नव्या रेसिपीची सुद्धा। चला तिच्याशी गप्पा मारूयात, तिच्याकडनं खूप काही जाणून घेऊयात, गाणी ऐकूयात आणि तिच्याचकडनं पाहूयात केवळ तुमच्यासाठी नवीन रेसिपीज। नमस्कार, तुझं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। थँक्यू सो मच। आणि गणपती बाप्पाला मी मागणं मागतो की तुझं हे महाविजेती जी तू आत्ता झालीस, तुझा हा प्रवास असाच पुढे कायम राहतो। काय सांगशील तू, आत्ता जे पर्व होऊन गेलं त्याची महाविजेती झालीस आणि आज परत एकदा आपल्या कुटुंबात झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात तू आलीस। झी मराठी ऍक्च्युली एक खरंच कुटुंब आहे, आपण सगळेच नेहमी म्हणतो की। आणि एकदा माझी आत्या माझ्याशी बोलत होती की अगं काय तू सारखी झी 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 सारखी करत असते, तर ती म्हणे एक तर तुझं माहेर आहे आणि झी तुझं सासर आहे असं मला म्हणत होती। सो लिटरली ते असंच झालंय की काही झालं की झी मराठीच्या कुटुंबासोबत मी असतेच। सो आय एम व्हेरी ग्लॅडफुल की मला त्या कुटुंबामध्ये एक स्थान मिळालं। सो आय एम व्हेरी ग्लॅड आणि मी खूप आभारी आहे झी मराठीची। वा वा। बरं, आता आपण जरा तुझ्या प्रवासापासून सुरुवात करूयात। कसा सुरू झाला हा प्रवास? तुझं लहानपण कुठे गेलं? लहानपण मी पुण्याचीच आहे। सो पुण्यातच माझं, पण माझा जन्म मुंबईचा आहे। सो पुण्यात मी नंतर आले आणि पुण्यातच सगळं एज्युकेशन माझं पुण्यात, शालेय शिक्षण पुण्यात झालं? येस सगळं काय पुण्यात। शिक्षण झालं तुझं? आता मी 3rd इयरला आहे, सायकोलॉजी करते। सो 3rd इयर ते आतापर्यंत खूप मजा आली मला माझ्या बालपणामध्ये सुद्धा, कारण आई बाबा नेहमीच प्रोत्साहन देतात मला की हे कर ते कर, हे नाही जमत तर ते कर, आणि हे ते खूप मजा आली मला आजपर्यंत। सो गाण्याच्या करिअर मध्ये पण त्यांनी इतकं मला काय म्हणतात, इतकं प्रोत्साहन दिलं येस की म्हणजे प्रत्येक वेळेस, आता समजा मला ऍक्च्युली मी 11वीत सायन्स घेतलं होतं। सो त्यावेळेस मग नंतर मला झेपलं नाही, कारण रियाज होत नव्हता, काहीच होत नव्हतं, साधी 15 मिनिटं मला मिळत नव्हती। येस। सो मी आईला फक्त म्हणलं की आई मला झेपत नाहीये, अजिबातच झेपत नाही। सो आई बाबांनी सरळ मला सांगितलं की ठीक आहे तुला चेंज करायचंय का, तुझा हा विचार आहे का? म्हणलं हो मला आर्ट्स घ्यायचंय। सो ते म्हणाले हो जा की मी लेटर देतो आणि हे सगळं, पण तुझं गाणं सोडू नकोस। सो ते पाठीशी उभे होते म्हणून मी आज इथपर्यंत आहे। बरोबर, तू इतकी छान गातेस, पण ह्याची सुरुवात नेमकी कशी झाली? म्हणजे तू गायला कशी लागलीस? कोण आवड घरातनच आली? नाही नाही, माझ्या घरी कोणीही गात नाही, मी एकटीच गाते। आवड आहे सगळ्यांना, पण मी आधी लहानपणी नाचून गायचे। सो मी नाचायचे सुद्धा आणि गायचे, पण त्या नाचता नाचता सुद्धा मी सुरात गायचे। सो सगळेजण म्हणायचे की अरे हिला शिकवा कोणीतरी। सो मग आई बाबांनी मला विचारलं की तुला नक्की काय करायचंय? मी म्हणलं की गाणं शिकायचंय, मला जास्त आवड गाण्याची। सो मग लहानपणी क्लासला घातलं मला। कोणाकडे तुझं प्राथमिक शिक्षण झालं? सो मधुवंती जगदाळांकडे मी जायचे पुण्यातच शनिवार पेठेमध्ये। सो त्यांच्याकडे जायचे, पण लहान असताना, एवढ्या लहान असताना घेत नाहीत क्लासमध्ये, म्हणजे अगदी 6 वर्षाच्या अलीकडे वगैरे होते मी, 4-5 वर्षाची वगैरे असेल। सो एवढा त्या म्हणाल्या की एवढ्या छोट्या मुलीला आम्ही नाही घेऊ शकत, म्हणजे ती काय शिकणार, तिला साधं लिहिता येत नाही सारेगम पदनीचा, ती कशी काय हे करणार? पण आई म्हणाली की बसू दे तिला, बघू दे, ऐकू, कानावर तर जाऊ दे। पण मग थोडं थोडं पुढे 6-7 महिने गेल्यानंतर मी ज्यांचं बघायला जायचे त्यांच्या आधी मी त्यांचे आलाप घेऊन मोकळी व्हायचे। ग्रास्पिंग पॉवर खूप होती। मग बाई म्हणाल्या की अगं
परत ये तू आता क्लासला, तुझा सेपरेट क्लास घेते मी, बाकीच्यांना अशा पहिल्या शिक्षिका त्या असतील ज्यामुळे असतील अगं इतकी भरभर प्रगती करू नको जरा बेता नाही. परफेक्ट. येस. बर, मग आता असा हा सगळा प्रवास सुरू झाला. तू सारेगमपच्या 12व्या पर्वाची महाविजेती झालीस. तू सारेगमप मधनं झी मराठीचा एक चेहरा झालीस. पण ह्या आधी त्याही पूर्वीच्या काही पर्वांमध्ये तू भाग घेतला होतास जेव्हा तू खूप लवकर आउटही झालीस, असं मी ऐकलं. बरोबर आहे का? काय नेमकं तेव्हा तू मला वाटतं लिटिल चॅम्प्स मध्ये आली काय झालं होतं? अरे त्या जसं म्हणतात ना, म्हणजे तू मगाशी सांगितलं जशी प्रगती होत गेली तसं आई बाबा म्हणाले होते घ्यायला काय हरकत आहे, भाग घ्यायला काय हरकत आहे, जाऊन बघ. सो त्या 50 जणांमध्ये माझी निवड झाली होती. त्यावेळेस मी खूपच छोटी होते आणि त्या तिथे पलीकडे वगैरे अशी गाणी होती, म्हणजे मला कळतही नव्हतं की त्याचा अर्थ काय आहे. सो त्यानंतर माझी इतकी प्रगती झाली, म्हणजे त्यावेळेस मला अवधूत दादा म्हणाला होता म्हणजे पहिल्या एपिसोडला की गाण्याचा अर्थ समजून गायला लाग, ते कुठल्या एजला कुठे अप्रोप्रिएट आहे. सो ते मला सगळं त्यांनी त्यावेळेसच सांगितलं. सो मी त्याच्यावर विचार केला आणि पहिल्या का दुसऱ्या एपिसोड मध्येच मी एलिमिनेट झाले होते. सो त्यामुळे मग ते अपयश यशाची पहिली पायरी म्हणतात, तसं माझं झालं आणि नव्या जोमाने मी त्याच्यासाठी तयारी केली. आता आम्हाला एक छानसं गाणं तुझ्याकडनं ऐकायचंय. बाप्पा विराजमान झालेत, काय ऐकवशील आम्हाला? तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता, माझं द्यावे एकदंता, तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता. क्या बात है जुई, इतका निकोप स्वर, इतकी छान गायकी. तू महागायिका झालीस यात काहीच नवल नाही. हे झालं तुझ्या गवय्यगिरी विषयी. पण इथे आपला जो कार्यक्रम आहे, बाप्पा आलेला आहे, त्याच्यासमोरच आपली खवय्यगिरी सुद्धा आपल्याला करायची आहे. त्याच्यासाठी मी आणि माझे प्रेक्षक फार तरसलेले असतो, कारण आमची वेळ झालेली आहे भुकेची. स्वयंपाक करता येतो तुला? थोडा 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 थोडा. हो, अगदी थोडा. आज जे करणारच ते पूर्ण येतं. हो, अगदी व्यवस्थित. म्हणजे मला खायला काहीतरी छान मिळेल ना. महागायिका जोयली जोगळेकर आपल्या सोबत आहे, तिची गाणी आपण ऐकली. आता आपल्याला पाहिजेत रेसिपी. चला, तयार आहेस ना तू? येस. काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? जॅपनीज टेम्प्युरा. जॅपनीज टेम्प्युरा. फॅन्टास्टिक. जॅपनीज टेम्प्युरासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. पालक, मिक्स भाज्या, सोडा, मैदा, मक्याचं पीठ, तांदळाची पिठी, लिंबाचा रस, मिरपूड आणि मीठ. चला, मग आता जॅपनीज टेम्प्युरासाठी काय लागणारं साहित्य ते आपण पाहिलं. कृतीकडे जाऊयात, पण त्याआधी प्रेक्षकांसाठी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. चालेल ना तुला? पटकन परत या. पाहत राहा आम्ही सारे खवय्ये, खाणं आणि गाणं. ज्या दोन्ही कामात तुलाच करायचं, म्हणजे स्वयंपाक तुलाच करायचं आणि गाणी तुलाच म्हणायचं. आता ही कृती आपल्याला करायची आहे जॅपनीज टेम्प्युरासाठी. जॅपनीज टेम्प्युरा काय करायचं? पहिल्यांदा या भाज्या कॉर्नफ्लॉवर मध्ये, म्हणजे मक्याचं पीठ, लिंबाचा रस, मीठ याच्यामध्ये आधी घालून घ्यायचं 3-4 मिनिट. बरं, घे. येस. आता हे मक्याचं पीठ किती लागणार आहे? बघ बरं. बस पुरे? हो, बस. लिंबाचा रस सगळा लागेल. साधारण एका लिंबाचा रस येतो. हो, एका. मीठ किती? पुरे? बस. आणि मिक्स करून 3-4 मिनिटं ठेवायचं. बरं, मिक्स करायचं आणि 3-4 मिनिटं ठेवायचं तसं. आता मग 3-4 मिनिटं जर ठेवायचंच आहे तर मग आपण तेवढ्या वेळात एक छानसं गाणं ऐकूयात. नक्की ना? बरं, मला आठवतं तू सारेगमपच्या पर्वामध्ये एक असं हिंदी गाणं म्हणाली होतीस, जे गायल्यानंतर तुला अवधूत दादांनी प्रचंड मोठी पावती दिली आणि तुला म्हणाला की तू एक छान परफॉर्मर आहेस, तू गायिका तर आहेच. मला ते गाणं, तुला माहिती मी कुठल्या गाण्याविषयी बोलतोय, ते गाणं मला प्लीज ऐकायला आवडेल तुझ्याकडनं. चांद निकल गई, हाँ जी मैं चांद निकल गई दया रे, हो भीतर भीतर आग जरे, आज बात करूं तो सेक लगे, आज भीतर भीतर आग जरे, बात करूं तो सेक लगे, मैं चांद निकल गई दैया रे, अंग पे से छाले पड़े, तेज ता झाका का करूं, सी सी करती करते मैं मरूं, जबा पे लगा जी रे, जबा पे लगा
जबा पे लागा लागा रे नमक इश्क का है तेरे इश्क का, बलम से मांगा मांगा रे बलम से मांगा रे, बलम से मांगा मांगा रे नमक इश्क का है रे तेरे इश्क का. क्या बात है. असा काळजाचा ठोकाच उद्योग. किती सुंदर गातेस, अप्रतिम. आता पुढे काय करायचंय? हे आपण आता सध्या साईडला ठेवू आणि आपल्याला जे पुढे मॅरिनेट करायचंय ते आपण करून घेऊ. क्या बात आहे. मग हे ठेवून देऊया आपण साईडला. पुढे काय लागणार तुला सांग. मला आता तांदळाची पिठी. तांदळाची पिठी किती याचं प्रमाणे अंदाजे? अर्धी वाटी घ्यायचं. ओके. मैदा. मैदा. पुढे मक्याचं पीठ. मिरपूड. बघा किती लागणार आहे. घाल अख्खी घाल. हो एवढी लागेल. सगळी घाल. साधारण 2 चमचे. मिरपूडमुळे त्याला एक तिखटपणा पण येईल आणि चव येते. बरोबर. पुढे मीठ. तू सांगशील त्याप्रमाणे मी घाल अजून. लागेल अजून. हो हो. मीठ आपण घातलं. पुढे काय? आता मला सोडा लागेल मॅरिनेट करण्यासाठी. बरं घे. सोडा का बरं? आपण पाण्याने पण त्याला हो भिजवू शकतो, पण सोडा घातल्यामुळे गुठळा गुठळा होतात. आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा त्या होत नाही. बरं ठीक आहे. आता आपण त्याला हवा तो थिकनेस त्या पिठांना आलेला आहे सोडा घातल्यामुळे. हो. आता काय करायचं मग पुढे? आता या सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकायच्या. बस बस पुरे हे तळून घ्यायचं. अशा या सगळ्या भाज्या आपल्याला तळून घ्यायच्या. बरोबर. वा वा. आणि मग त्याचं परत एकत्रित असं मिश्रण करायचं का? त्याच्यावरती गार्निश. आणि पालकाचं काय काम आहे मग? पालक पण ह्याच्यामध्ये तळून घ्यायचा. आणि पालकाची गोष्ट अशी आहे की तो पूर्ण पालक घ्यायचा आणि तो तळायचा. चला आपण डीप फ्राय करून घेऊया. चला तेलही गरम झालेलं आहे. आता छान भाज्या तळून होत आहेत. मला वाटतं ह्या सगळ्या रेसिपीमध्ये हे बॅटर खूप महत्वाचं आहे, ज्याला मिरपुडीची चव आहे. बरोबर ना? आता एक पालकाचं पान पण आपण घालूया. हे आधी काढून घेऊया मग पालकाचं घालूया. बरं ठीक आहे, हरकत नाही. चला मग आम्ही एक काम करतो, ह्या भाज्या ही पालकाची पानं या बॅटर मध्ये छान तळून घेतो. रेसिपी तयार होईल. तुम्ही पटकन लिहून घ्या जॅपनीज टेम्प्युरासाठी लागणारं साहित्य आणि कृती. जॅपनीज टेम्प्युरा बनवण्याकरता लागणारं साहित्य: पालक, वांगी, रंगीत सिमला मिरची, लाल झुकिनी, पिवळी झुकिनी आणि फ्लॉवर मिळून केलेली मिक्स भाजी, सोडा, मैदा, मक्याचं पीठ, तांदूळाचं पीठ, लिंबाचा रस, मिरपूड आणि मीठ. कृती: प्रथम बाउलमध्ये सर्व मिक्स भाज्या घेऊन त्यामध्ये मक्याचं पीठ, लिंबाचा रस आणि मीठ घालून सर्व एकत्र करून 3 ते 4 मिनिटं मॅरिनेट करावं. दुसऱ्या बाउलमध्ये अर्धी वाटी तांदूळाचं पीठ, मैदा, मक्याचं पीठ, 2 चमचे मिरपूड, मीठ आणि सोडा घालून सर्व एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये मॅरिनेट केलेल्या सर्व भाज्या घालाव्यात आणि डीप फ्राय करून घ्यावीत आणि डिश सर्व्ह करावी. जॅपनीज टेम्प्युरा आता आपल्याला जुलीने करून दाखवला, पण आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही. आपल्याला दुसराही पदार्थ करून पाहायचा आहे. नक्की ना? आणि अजून गाणे ऐकायचे. हो. व्हेरी गुड. मग हा दुसरा जो पदार्थ आहे त्याचं नाव काय? याचं नाव थोडं मोठं आहे. स्टफ्ड ग्रिल्ड पनीर विथ शेजवान सॉस. स्टफ्ड ग्रिल्ड पनीर विथ शेजवान सॉस. विथ शेजवान सॉस. काहीतरी पाश्चिमात्य नाव आहे, तुम्हाला करायला सोपं पडेल असं काहीतरी नंतर आपण पाहूयात. बरं, याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आम्हाला सांगा. येस. कांद्याची पात, पनीर, तिळाचं तेल, सोया सॉस, पातीचा कांदा, लसूण, आलं लसणाची पेस्ट, मिरची ठेचलेली, विनेगर, टोमॅटो सॉस म्हणजे गोड, मिरपूड, देन रेड चिली पेस्ट, मीठ. वा. रेसिपीचं नाव परत सांग. स्टफ्ड ग्रिल्ड पनीर विथ शेजवान सॉस. साठी लागणारं साहित्य काय ते आता आपण पाहिलं. आपल्याला कृती करायची. येस. आणि कृती पाहायला जाण्यापूर्वी आपल्याला एक विश्रांती पण घ्यायची. चालेल तुला? हो चालेल. येस. काय करायचं आधी? पहिल्यांदा लसूण तिळाच्या तेलामध्ये थोडा फ्राय करून घ्यायचा. बरं ठीक आहे. तिळाचं तेलच का वापरले आपण? चव वेगळी असावी म्हणून थोडी. आधी तेल गरम व्हायला लागेल ना? थोडंसं. काही हरकत नाही. आम्ही त्याचा उद्देश आपण एक वेगळ्या कारणासाठी मी तुला विचारतोय. तेल गरम होईपर्यंत आम्हाला एक छानसं गाणं ऐकायला मिळेल ना, म्हणून म्हणलं. चल एक गाणं असं आम्हाला तू ऐकवलंस ज्याच्यामुळे तुला सारेगमप मध्ये फार छान नाव मिळालं, तिथे तुला एक कलाटणी मिळाली. एक गाणं तू गणपती बाप्पाचं गायलीस. आता एक तिसरं तुझ्या आवडीचं गाणं आमच्यासाठी ऐक. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली, सनईच्या सुरमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली, सजळी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरणा मांडवंदारी, किन किन कांकणा
सजली नटली नवरी आली, गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरमंदी चौघडा बोलतो दारी, ग पोरी नवरी आली. क्या बात है, मला फार आवडलं जुई. आणि नेहमीच तुझं गाणं मला फार आवडतं. आणि तेलही गरम झालं असेल आता. काय करायचं पुढे आपल्याला? लसूण तेलामध्ये थोडा फ्राय करा. घ्या बारीक केलेलं लसूण. लसूण फ्राय झाल्यानंतर पुढे ऍक्च्युली हे आता नाही लागणार आहे, हे पुढे लागणार आहे जेव्हा रेसिपी अख्खी तयार होईल तेव्हा. परतून झालाय आता लसूण, लालसर झालाय. घ्या मग काढून सावकाश. तिळाच्या तेलात लसूण आपण परतून घेतला. पुढे काय? आता हे स्प्रिंग ऑनियन्स हे सगळं मला तिळाच्या तेलात परत परतून घ्यायचं. अजून तेल लागेल? हो हो लागेल. पुरे बस. कांद्याची पात आपल्याला तिळाच्या तेलामध्ये परतून घ्यायची, बरोबर ना? आता याच्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. बर. त्याच्यासोबत हे परतून घ्यायचं. बर. आता पातीचा कांदा आपण ह्याच्यात ऍड करायचं. बर. किती लागणार आहे मला सांग. बघ बर. बस पुरे. बस. तोही परतून घ्यायचा व्यवस्थित. बर. झालंय परतून? हो झालंय. पुढे काय? आता आपल्याला त्याच्यात टोमॅटो केचप आणि रेड चिली पेस्ट ऍड करायची. सगळं लागेल? हो चालेल. किती लागणार आहे बघ. तिखट जेवढं हवं असेल त्याप्रमाणे आपण आपल्या आवडीनुसार. बर ठीक. आता पुढे काय करायचंय? आता आपल्याला मिरची लागेल. झालंय? हो. पुढे आता ह्याला थोडासा रंग येण्यासाठी आपण सोया सॉस टाकू. सोया सॉस घालायचं अगदी थोडं. मग बरं. थोडासा विनेगर, थोडं मीठ. बर. किती लागणार? बस बस खूप झालं. म्हणजे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता यात पनीर सोडायचं? नाही रे. नाही का? आपल्याला आता ते स्टफ करून घ्यायचं. काय भरायचं त्याच्यामध्ये? लसूण जे आपण मगाशी तळून फ्राय करून घेतला. येस. बरं चला. म्हणजे या रेसिपीसाठी लागणारा पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. यात पनीर अजून घालायचं नाहीये. हे जर आपण थंड करत ठेवूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. स्टफ ग्रिल्ड पनीर विथ शेजवान सॉस. येस. नाव आता मला पाठ झालेलं आहे कारण रेसिपी अंतिम टप्प्यात आलेली आहे. हे आपण तयार करून घेतलं. आता आपल्याला काय करायचं म्हणाली? आपल्याला परत तिळाचं तेल पॅन मध्ये घ्यायचं. ठीक. ओके. पुढे पनीर थोडा वेगळ्या रीतीने कापायचा आहे. म्हणजे आपण पॉकेट तयार करतो ना तसं कापायचं आहे. बरं. त्याच्यात काय घालायचं? लसूण स्टफ करायचं. बरं. बस. ओके. पुढे वा वा. स्टफ्ड ग्रिल्ड पनीर विथ शेजवान सॉस साठी लागणारे हे जे पनीर आहे ते आपण छान त्याला काप केले. त्याच्यामध्ये लसणाचे आपण तुकडे भरले आणि त्यात आपण ग्रिल करायला ठेवले. बरोबर? ते दोन्ही साईडनी करायला लागतं का? हो दोन्ही साईडनी. बरं. मग ते करताना जरा तुला शिताफीनी करायला लागेल कारण त्यातले ते लसणाचे काप पडले नाही पाहिजेत. मला वाटतं हे आपण आता उलट करू शकतो कारण ते बराच वेळ झाला ठेवून. पनीरचं हे काप दोन्ही बाजूनी छान ग्रिल आपण करून घेतले. आता का पुढे काय करायचंय? आता आपण जे मिक्सचर मगाशी करून घेतलं होतं त्याच्यात टाकायचं. त्याच्यावरती घालायचं आणि मग आपली रेसिपी तयार. वा वा. घे तुझ्या अंदाजानुसार आणि पद्धतीनुसार तू कर. क्या बात आहे. खमंग, चविष्ट आणि गरम गरम. याच्यापेक्षा काय पाहिजे की नाही आपल्याला जुळली. आता हे सुरुवातीला केलेलं मिश्रण सुद्धा आपण या ग्रिल पनीर वरती घातलं. आता पुढे काय करायचंय? बस मग झालं. आता मग मिरपूड राहिली की आपली ती वरनं टाकायची. मग घालूया का? हो. बाबा बघ मदत केली की नाही मी तुला. आणि अशा प्रकारे तयार झालेला आहे स्टफ्ड ग्रिल्ड पनीर विथ शेजवान सॉस. खमंग, गरम गरम आणि सोबत गाणं सुद्धा होतं जुईचं. पटकन तुम्ही लिहून घ्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि ही कृती. स्टफ ग्रिल्ड पनीर विथ शेजवान सॉस बनवण्याकरता लागणारं साहित्य: कांद्याची पात, पनीर, तिळाचं तेल, सोया सॉस, पातीचा कांदा, आलं लसूण पेस्ट, ठेचलेली मिरची, विनेगर, टोमॅटो सॉस, मिरपूड, लाल मिरची पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तिळाचं तेल गरम करून त्यामध्ये लसूण परतून बाउल मध्ये काढून घ्यावी. फ्राय पॅन मध्ये पुन्हा तेल गरम करून त्यामध्ये पातीचा कांदा परतून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, सफेद पातीचा कांदा, टोमॅटो केचप, लाल मिरची पेस्ट, ठेचलेली मिरची, सोया सॉस, विनेगर आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून
शेजवान सॉस बनवून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये तिळाचं तेल गरम करून घ्यावं. पनीरला मधोमध कापून त्यामध्ये परतलेलं लसूण भरून तिळाच्या तेलात ग्रिल करून घ्यावं आणि त्यामध्ये शेजवान सॉस आणि मिरपूड घालून सर्व एकत्र करून घ्यावं आणि डिश सर्व्ह करावी. जुईली, सारेगमपच्या मंचावरती तू खूप वेळा गायलीस, प्रेक्षकांनी तुला ऐकलंय, तुला पावती पण दिलीये. पण आज आम्ही सारे खवय्ये खाणं आणि गाण्याच्या भागात तू आलीस आणि इतकी छान गाणी पण आम्हाला ऐकवली. शिवाय तुझी एक वेगळी कला आज आम्हाला तू इथे दाखवलीस, वेगवेगळ्या रेसिपीज सुद्धा. कसा होता हा अनुभव तुझ्यासाठी? खूप सुंदर होता. ऍक्च्युली घरी मीच करते आणि आई बाबा वगैरेच खातात, सो त्यामुळे तुझ्यासारख्या खवय्याला खायला घालून मला फार मजा आली. आणि एवढे सुज्ञ प्रेक्षक अगदी ते आता तुझ्या रेसिपीज फॉलो करतील, घरी करूनही करून पहा, नक्की पहा. सो खूप मजा आली मला, नक्की ना? मजा आली. तू झी मराठीचा कुटुंबाचा एक फार महत्वाचा भाग आहेस आणि आज इथे आल्याबद्दल झी मराठीकडनंच तुला ही प्रेमाची भेट असो. थँक्यू सो मच. अशीच छान गात राहा. तुझा हा प्रवास इतकाच सुखद आणि इतकाच यशस्वी होत राहा. थँक्यू. चला, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? जुईलीच्या गप्पा, तिने केलेल्या रेसिपीज, हे सगळं आम्हाला नक्की कळवत जा, कारण प्रेमाने दिलेली पावती ही आयुष्यात माणसाला फार कामी येते. बरोबर ना? कळलं का तुम्हाला? त्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. चला, पत्ता तुम्ही लिहून घेतला असेलच, पण जुईली, आज तू इथे आलीयस, या 2 रेसिपीज केल्यात, एवढी छान गाणी ऐकवली आहेत आणि मी स्वतः तुझा खूप मोठा फॅन आहे, त्याच्यामुळे मला तुझ्या बरोबर एक फोटो काढायचा आहे. नक्की आवडेल तुला? बघ त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. चला, ताबडतोब आपण दोघे मिळून खायला सुरुवात करूया. आज जुईली जोगळेकर महागायकीसोबत खायचा योग आलेला आहे. काय रे? नाही, खरंच सांगतोय मी. पण तुम्हाला एक काम करायचं, तुम्हाला घ्यायचा आहे निरोप फक्त आजच्या भागापुरता. आपण भेटायचं अशा पुढच्या कैक भागांमध्ये. तोपर्यंत असे छान छान वेगवेगळे पदार्थ घरी ट्राय करा, ते मस्तपैकी खा, स्वस्तपैकी राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये खाणं आणि गाणं. बाय बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.